नावाने अकाउंट ओपन केलं. मागील मॅचचा थरार देखील आपल्याला पाहायला मिळाला. सलगच्या 2 ओव्हर 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या देखील सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता मैदानाच्या आतमध्ये मात्र ठाण मांडला. आणि या वेळेला सुद्धा मात्र ऑन्सले जसा फटका ट्रॅक केलाय ना त्याच्यानंतर स्वतः गोलंदाज फार वेगाने पुढे गेले. सपने शेदा दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव कन्वर्ट केली. म्हणजे सिंगलने धावा लागल्या जातात. स्कोर बरोबर 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. कारण महत्त्वपूर्ण स्वर्गीय मोतीराम स्मृती जय दुर्गा अंजूर या टीममध्ये मयूर नाईक त्यांना देखील आपण पाहू शकता. त्याच्यानंतर प्रकाश घोलप सुद्धा आहेत. फार चांगली ॲक्टिव्हिटी खेळाडूकडे आहे. ॲबिलिटीज कॅपॅसिटर खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली. परंतु या वेळेला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत. रनिंग अप मध्ये पकडला हा झेल आणि पहिला धक्का दिलाय वीरेन स्पोर्ट्स येवई या संघाला. परंतु तिसऱ्या चेंडूवर खेळाडू कक्षेत रस्ता दाखवला. राहुल माडाला फार टेक्निकल खेळाडू आहे. एखादा कमजोर बॉल त्याचा परिणामस्वरूप चांगला फायदा घ्यायचा. परंतु या वेळेला याचं सिंगल डबल धावा घेण्यामध्ये फार माहीर. परंतु झटपट क्रिकेट आहे. 18 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे शेष आहे. पहिलं त्याच्यातच P1चं पहिलं मर्यादित षटक आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा हा मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. परंतु 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत फलंदाजांच्या मेरिटनुसार होणारी गोलंदाजी. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गोलंदाज देखील पॉवर प्लेचं षटक हाताळतात त्यावेळेला गोलंदाजाकडे स्ट्रेंथ वैविध्यता वैविध्यपूर्ण गोलंदाजी अगदी परिपूर्ण साकार करणं हे उचित ठरतं. या पहिल्या ओव्हरमध्ये इथे सुद्धा मात्र अगदी शॉर्ट ऑफ लेन सापला होता. हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता. याच्यातच फुलचा फटका तिकडे खेळले. परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक फक्त सिंगल मिळेल आकाश माली. गत वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी जर आपण विचार केला तर आकाश माली देखील एक भन्नाट फॉर्ममध्ये असलेले खेळाडू. परंतु या हंगामामध्ये आपल्या संघाला कुठेतरी एक विजयाचं लक्ष्य आणि विजयाची दारं जर का ठोकायची असतील तर आकाश माली यांची देखील भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा असं मिड विकेटला खेळले परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खर्च करू दिला नाही गोलंदाज यज्ञेशनं. यज्ञेश यंगस्टर आहे. थोडासा बदल. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आपल्या भिनार गावचे समाजसेवक आणि एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीपत जी बखारी साहेब देखील आपण उपस्थित झालेले आहेत. वेलकम. त्यांचं स्वागत केलंय या षटकाराने. आणि सन्माननीय संदेश जी बखार यांचे पिताश्री आहेत. वेलकम. हाताळला आणि अगदी खेचून मारला होता फटका ऑन साईडला आणि सरळ 6 धावांची मोहर जे षटकाराच्या सहाय्याने धावा लागल्या जात आहेत. स्कोअर बोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11. बरोबर 4 मिनिटांमध्ये हे पहिले षटक कम्प्लीट झाले. लक्षात घ्या आपण. कारण जर का 2 षटकं अगदी 10 मिनिटांमध्ये आपल्याला हाताळायची आहेत आणि जर का 11वा मिनिट जर का आपण घेतला तर निश्चितच तुमचा एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा तैनात करावा लागेल. नक्कीच नक्कीच 11वा मिनिट घ्यायचं नाहीये. 11चं शेड्यूल आहे. 11 धावा देखील झाल्या आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 11 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात. कारण 10 पेक्षा अधिक धावा P1च्या षटकामध्ये येतात ना ते एक सरासरी चांगली मानली जाते. परंतु आज झटपट क्रिकेट आणि त्याच्यानंतर आज अगदी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला ना तर 11व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन देखील अगदी शेवटचा बॉल जरी त्याला भेटला ना तरी मात्र कुठल्याही क्षणाला मॅच ती मोमेंटम करण्याची ताकद ज्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार ठोकू शकतात की ताकद आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सेकंड ओव्हरचा स्पेल बॉलिंग मार्क राहुल पागी.
यावेळेला देखील खेळले तर लॉंग आपला फटका टीयर केलाय. जोपर्यंत फिल्डर जाईल फिल्डर करता लॉंग डिस्टन्स राहिलं आणि सरळ बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका टप्प्याने क्रॉस द लाईन 4 चौकार. फलंदाज यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे फिल्डर आहेत परंतु मस्तकावर दस्तक देऊन सरळ बॉल हाय हँडसम सरळ बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेड्यू ठोकलाय 6 धावांचा षटकार. मध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं हनुमान तरे फॅन टीम वीरेन स्पोर्ट एवढी टीमने आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या धावा येत आहेत. राहुल पागी मात्र खर्चिक हे 2 चेंडू त्यांनी देखील हात आलेले आहेत. विलास सुतार थांबणार नाही म्हणून आयुष्यामध्ये वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि या क्रिकेटच्या पटलावर तुमच्याकडे वेग असून चालत नाहीये तर योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. परंतु या वेळेला एलिव्हेशन झालं नाहीये आणि ऑन साईडला जवळपास तिकडे डीपमध्ये कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि पकडला जाईल विकेट क्रमांक 2. विलासची महत्वाची विकेट 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र विलास बाद झालाय. बाद होण्यापूर्वी 14 धावांचे योगदान आपल्या टीमला त्याने दिला. खूप चांगली बॅटिंग विलास सुतारने संपन्न केली. 14 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन घाटालला सज्ज झाले. तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट आणि विकेटला गवसनी पुणे शेकदा फटका हवेमध्ये आहे. फटका खेळलेत स्लॉग ऑफ क्षेत्रामध्ये परंतु फिल्डर आहेत आणि या वेळेला सुद्धा चुकी झाली नाही. चांगला हा झेल पकडला आणि सलग 6 दुसरा धक्का आणि विकेट क्रमांक 3. सुरुवातीत 2 चेंडू जर आपण बघितलं चौकार षटकार विलास सुतारच्या बॅटमधून त्याच्यानंतर विलास सुतार बाद झाले. त्याच्यानंतर आल्याबरोबर मनोज रोशन घाटाला त्यांना सुद्धा जावं लागलं परतीच्या प्रवासाला आणि विकेटच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज राहुल पागी. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करू शकत नाही. 2 षटकार लागल्याच्या नंतर पुनरागमन कसं करावं हे राहुल पागीनं इथे सिद्ध करून दाखवलंय. यावेळेला सुद्धा फटका तर चांगला आहे परंतु फिल्डर आहेत डीपमध्ये आणि त्याच्यानंतर फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलने धाव फलक जाईल पुढे. षटकाराला चौकाराला 2 विकेट गेले की सिंगल धाव आली. म्हणजे चढ उतार हे क्रिकेटच्या पटलावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. 22 या अंकांवर पोहोचलेत वीरेन स्पोर्ट्स येवई. आकाश माली ऑन स्ट्राईकला परत लॉंगॉनच्या क्षेत्राकडे खेळलेत. वैभव खांजोडे आहेत टीमचे कर्णधार. त्याच्यानंतर पण शेवटच्या चेंडूवर सिंगल आली. सिंगलने धावा लागल्या जातात. 23 अंकांवरती पोहोचलेत. येणार हे अंतिम षटक असेल आणि 2 षटकांचा खेळ जो आहे तो बरोबर अगदी 11:40 पहिला बॉल रिलीज केला होता आणि त्याच्यामध्ये 11:50 बरोबर 2 षटकं संपलेली आहेत. चला लगेच आपण तिसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात करा. 2 षटकं संपली. 3 विकेट गेलेत. 23 धावा स्कोर बडवर लागलेला आहेत आणि त्याच्यानंतर येणारे हे अंतिम
षटक असेल बालाराम माली आकाश माली हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आहेत. 6 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा जाणला जातो मोठ्या फटक्यांकरिता आणि मोठे फटके कारण मानणं देखील गरजेचं असेल कारण जवळपास 40 धावांपर्यंत इम्पॅक्ट जसं जसं टेम्परमेंट वाढेल तसं तसं मात्र धावा देखील बनतात. या खेळपट्टीचे वैशिष्ट्य राहिलंय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी क्लायमेटमध्ये थोडंसं नमीपणा परंतु इथे अंतिम तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सागर तोडी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेत. आकाश माली हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. इथे सुद्धा समोरच्या दिशेने खेळलेत स्ट्रेट हिटला डाऊन द ग्राउंड फटका खेळलेत असं परंतु धाव कुठल्याही प्रकारे घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आहे कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास कारण असणं गरजेची गोष्ट आहे परंतु आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवेल. अगदी तेज तर्रार चमकदार आणि जो आत्मविश्वास मेहनत केली की मात्र आत्मविश्वास देखील तुमचा सूर्याच्या किरणांसारखा चमकतोय. परंतु इथे सुद्धा मात्र फुलटॉस बॉल आहे. पुणे शेतात स्ट्रेट हिटला खेळलेत आणि डाऊन द ग्राउंड जसा फटका खेळलेत आणि त्याच्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. फिल्डर आहेत तिकडे आणि त्याच्यानंतर एक फक्त आणि फक्त सिंगल धाव कन्वर्ट केली. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव होऊ शकली असती परंतु धाव घेतली नाहीये. त्याच्यानंतर मात्र दुसरा चेंडू तो सुद्धा डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलर बॅक ड्रॉपी खेळले. त्याच्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट केली. 2 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा स्कोअर बरोबर लागला जातात म्हणजे 4 चेंडूचा खेळ हा उर्वरित बाकी असेल. पुन्हा एकदा सागर राईट ओव्हर द विकेटने या वेळेला मात्र स्टामिंग पाहावा लागेल. तिकडे फिल्डर आहेत पाहताच राहावं लागलेलं आहे. जणू काय जसा बॅट मधून बॉल निघलाय ना मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन टायमिंग टेक्निक टेम्परामेंट आणि सरळ 6 धावांची मोहर या चेंडूवर षटकार. फुडला गेला त्या बलीला मात्र टीमच्या मदतीला धावून जाणारा आणि अगदी स्लॉट मध्ये बॉल हाताळला होता बॅटच्या रडारवर. इथे सुद्धा पण शेदा स्कारपेटची साईड खेळले तर स्काव कॉर्नरला फिल्डर आहेत. तत्पूर्वी एक सिंगल धाब कन्वर्ट केली कारण पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाब घेतली नव्हती. स्वतःवर विश्वास ठेवला होता आकाश मालीने. बालाराम माली यांना स्ट्राईक मिळाली. पहिला बॉल जसा फेस केला बालारामने दुसरा बॉल फेस केला आणि सरळ 6 धावा ठोकल्या. परंतु 4 चेंडूमध्ये आतापर्यंत जवळपास 8 धावा खर्च केलेला आहे सागरने. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष. इथे सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी जागेवर स्टँड ऑन डिस्पॅच करण्याचा प्रयत्न केला होता. फुटबॉलचा वापर नाही आहे आणि त्याच्यानंतर हा बॉल डॉट डिलिव्हरीज. पहिला चेंडू डॉट गेला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. चौथ्या चेंडूवर सिंगल आली. त्याच्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर मात्र हा अंतिम पहिला डाव संपण्याकरिता हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल सुद्धा खेळलेत जवळपास लॉंगन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सायडने बॉल पुढे येतोय आणि तत्पूर्वी वैभव खानजोडे थोडेसे थ्रंबल झाले आणि त्याच्यानंतर एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट गेलं म्हणजे 2 धाबा अधोरेखित झाल्यास धाव पुस्तकावर धाबा स्कोर बरोबर लागले जात आहेत. 3 33 धाबा आणि 34 धावांचं हे लक्ष आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 34. चला आपण पुढील मॅच टॉस करण्याकरता आपण या आई गावदेवी ब्राह्मणपाडा आणि आई गावदेवी लोहपे टीम कर्णधार आपण या टॉस साठी आपण यायचं आहे.
बिनार गावचे समाजसेवक सन्माननीय श्रीपत जी बखारे साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल आपण करणार आहोत. आदरणीय संदेश जी बखारे यांचे पिताश्री आहेत सन्माननीय श्रीपत बखारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. दोन्ही टीम कर्णधार तुमच्या माहिती करता जो कॉईन आहे आपल्या टीमच्या नावाने बनवलेला आहे. आमचे मान्यवर आहेत त्यांच्याकडे हा कॉईन सुपूर्द केला जाणार. आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे आणि निश्चितच टॉस सुद्धा जिंकलेला आहे. मान्यवरचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. सुमित टॉस जिंकलेला आहे आणि मॅच सुद्धा 3 षटकांची आपण खेळवणार आहोत. निर्णय काय असेल? फिल्डिंग. अगदी भरपूर दिवसानंतर पहिली टुर्नामेंट तुमचं घरचं मैदान घरच्या मैदानावर क्वालिफाय झाली. त्याच्यानंतर मात्र 2 टुर्नामेंट थोडंसं कुठेतरी अगदी विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता आले. परंतु तो एक प्रश्न मी विचारेन कारण तुझा संघ जो आहे यंगस्टर आहेत, अपकमिंग फ्युचर देखील फार चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत. परंतु इथे आल्याच्या नंतर आणि भिनारकरांचं आयोजन याविषयी काय म्हणशील? प्रथम भिनारकरांचं बोलायचं गेलं तर भिनारकरांचं आयोजन हे आता खूपच चांगल्या पद्धतीने ते आयोजन करतायत आणि ते खेळायला आम्हाला पण खूप आवड असते. म्हणजे की वर्षांनी कुठेतरी एक टुर्नामेंट हे होती, भिनारकरांची पण हे होती, ते आम्हाला खेळण्याची संधी मिळावी यांनी त्या दिल्याबद्दल सुद्धा त्यांचे मी धन्यवाद करतो. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या संघाला सुद्धा. आणि त्यानंतर लगेच दादा जर का तुम्ही नाणेफेकीचा कौल जो आहे जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? प्रथम क्षेत्ररक्षणच घेतला असता. या वेळेला मनाच्या विरुद्ध झालेला आहे, बॅटिंग करायची आहे. परंतु एक जर आपण मागील मॅचमध्ये बघितलं की कुठेतरी सुपर ओव्हरचा थरार शेवटच्या बॉलपर्यंत थोडीशी बॅटिंग थोडीशी वीक झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये या वेळेला गावदेवी स्पोर्ट्स लोपे हा संघ आहे एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. परंतु एक माइंडसेट मनामध्ये अगदी सेट करावं लागेल की कुठपर्यंत असं माइंडसेट असेल की प्रथम बॅटिंग करते असताना समोरच्या संघाला रनचेसमध्ये थोडंसं मुश्किल जाईल. 40+ धावा करण्याचा आमचा टार्गेट असेल कारण टीम पण चांगली आहे समोरची. याचा 40+ धावा एक फाईट बॅक करणारी टोटल या मैदानावर आपण नेहमी पाहिली. परंतु सचिन 11 भिनार हा संघ आणि या मैदानावर खेळण्यासाठी आपली उत्सुकता जी खेळाडूंची लागलेली असते या आयोजनाविषयी आणि खास करून एकनाथजी घाटा साहेब आणि संपूर्ण टीम काय म्हणाल? प्रथम तर मी सर्व भिनार टीमला सर्वांचे आभार मानतो कारण तर त्यांचे आयोजन आणि एकनाथ घाटाल साहेबांचे आयोजन खूप चांगलं असते. आमची इच्छा असते या ग्राउंडवर खेळायची कारण तर सर्वकडे हिरवगार आणि दुखापत होण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून या ग्राउंडवर खेळायला आम्हाला खूप आवडते. याच आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर टॉस इथे जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स लोहपे टीम कर्णधार आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इनवाईट केलं आई गावदेवी ब्राह्मणपाडा या संघाला. आणि लगेच जाणार आहोत आपण कमेंट्री बॉक्समध्ये तिथे जोडलेले आहेत व्हॉइस ऑफ बिनार संदेश बखारे सर. तत्पूर्वी संदेश सर आपण एक शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय आपल्या या बिनार गावचे समाजसेवक आहेत सन्माननीय श्रीपतजी बखारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. एकनाथजी घाटा साहेबांना विनंती आहे आपले शुभ हस्ते सेक्शन मोमेंटम आपल्या या मुख्य मंचावर शुभ सन्मान आपण पार पाडतोय. धन्यवाद. त्याचबरोबर आपण शुभ सन्मान पुनश्च एकदा आपण पार पाडणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत बजरंग दल चे कार्यकर्ते आहेत सन्माननीय मनोज चौधरी त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडणार आहोत. एकनाथजी घाटा साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते बजरंग दल या संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत मनोज चौधरी आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडलेला आहे. तदनंतर आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत लकी भडांगे आणि गावदेवी ब्राह्मणपाडा संघाचे कर्णधार देखील आहेत त्यांचा हा शुभ सन्मान एकनाथजी घाटाला साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे.
धन्यवाद. थँक्यू किरण. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 34 34 धावांचं लक्ष आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट 1 चौकार आपण पाहिला आहे. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने मयूरला आपण पाहतोय. पाहूया मयूर कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा बॉल एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या प्रयत्नात कॅच कंप्लीट केली जाते. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मयूर बॅक टू द डगआउट. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता किरण आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स काढल्यात कल्पेश या गोलंदाजाने. कारण निश्चितच जवळपास 34 धाबांचं हे लक्ष आहे आणि 34 धाबांचं समोर लक्ष असताना राहुल पागी चौकार त्याने देखील ठोकला. त्याच्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर मयूर बाद झाले आणि प्रकाश गोलप अगदी टीमचा तारणहार खेळाडू खेळपट्टीवर आहे. आणि वैभव खांजोडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सलगचे 2 विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार आला. 2 विकेट गेले. त्याच्यानंतर विकेटच्या हॅट्रिकवर उंबरठ्यावर आहे गोलंदाज कल्पेश. जबरदस्त. मागील मॅचमध्ये सुद्धा कल्पेशने चांगली गोलंदाजी केली होती. सुपर ओव्हरची अगदी ती मॅच आपण बघितली त्यामध्ये सुद्धा गोलंदाजी कल्पेशने केली होती. आणि या बलीला इथे सुद्धा मात्र फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय आणि अगदी स्क्वेशर मार तिकडे विचारलंय आणि रन आउटच्या रूपानं पंच फ्लॅश पॅडवर बॉल आदळला. यस फिंगर अप केले पंचांनी आणि ही विकेटची हॅट्रिक करणार हा गोलंदाज ठरलाय. यस आतापर्यंत 3 विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 4थ्या विकेटची ही हॅट्रिक कल्पेश नावावरती राहिलाय. LBWच्या संदर्भामध्ये ही विकेटची पद्धत सलगची 3 विकेट बॅक टू बॅक 3 धक्के दिलेत. स्वर्गीय मोतीराम स्मृती जय दुर्गा अंजुरे या संघाला. एखाद्या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप चांगली साझेदारी. 18 चेंडू देखील तुमच्याकडे बाकी असताना 34 धावा बनवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कारण सलगची 3 विकेट जाणं म्हणजे अगदी वर्चस्व प्रतिसंपन्न प्रभावित करणारी ही गोलंदाजी आतापर्यंत साकार केली कल्पेशनं. सोप्पा बॉलिंग प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नवीन बॅटर नवनाथ जनाटे प्रेषेता बॉलिंग मार्गावर तयार. कल्पेश जाबलीला मात्र शॉर्ट ऑफलाईनचा बॉल होता. हलकासा बाउन्स. पुनश्च एकदा 4थ्या क्रमांकाचा अगदी 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज देखील इथे बाद झाले. सलग लागोपाठचे 4 विकेट. काय घडलं. प्रत्येक फलंदाज येतोय आल्याबरोबर 1 बॉल फेस केला की लगेचच अगदी परतीच्या प्रवासाला निघतात. ठरवून आलेत की काय. अगदी 4 विकेट लागोपाठचे घेतलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्याच्या नंतर मात्र पूर्णपणे विकेटचं पदाने सलगचे 4 विकेट प्रस्थापित केले. नुकताच बॉल जर आपण बघितला तर शॉर्ट ऑफ प्लेचा बॉल जरी हाताळला तरीही देखील मात्र एक्सपेक्टेशन्स बाउन्स हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता आणि अशातच मात्र जसा हुकमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला ना तसा मात्र जवळपास फिल्डिंगमध्ये तिकडे चांगला झेल पकडला आणि सलगचा हा 4था विकेट. 4 धाव संख्येवरती 4 विकेट. खूपच बिकट अवस्था इथे पाहायला मिळाली. इथे प्रकाश गुलाब एका बाजूला फक्त आणि फक्त पाहतच राहिले नॉन स्ट्राईकला. इथे करायचं काय. दबाव वाढेल, प्रेशर वाढेल आणि निश्चित रूपाने दबाव देखील इथे आला. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्याच्या नंतर मात्र येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले आणि एकही धाव त्याने खर्च केली नाही. या काय कंट्रोल बॉलिंगचा इव्हेंट पाहायला मिळाला.
वाट बॉलिंग अतिशय दमदार षटक या ठिकाणी पाहायला मिळाला. डबल हॅट्रिक या ओव्हरमध्ये आपण पाहिली. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर काही कमालीचं कमबॅक आपण पाहतोय. हनुमानजी तरे नक्कीच खुश असतील यात काही शंका नाही आहे. कारण हनुमान तरे फॅन टीम आपण पाहतोय वीरेन स्पोर्ट ज्यांच्या नक्कीच वीरेन स्पोर्ट म्हटलं की हनुमान तरे यांचे सुपुत्र वीरेन यांच्या नावाने हा संघ खेळतोय आणि प्रदर्शन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं आहे. वेल डन. यस अगदी टीम ओनर कारण ज्या वेळेला अशा प्रकारचा ज्या वेळेला परफॉर्मन्स होत असतो त्यावेळेला देखील फार खुश होत असतात आणि सन्माननीय हनुमानजी तरे त्यांच्या सुपुत्रांच्या नावाने हा संघ खेळतोय. कारण पहिल्यांदा आज इंटर झाला DT गुरु बिनारच्या मैदानावर कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 मध्ये कारण सुपर ओव्हरचा थरार 5 रन झाल्याच्या नंतर सुद्धा जो दरार आहे ना तो मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला चांगला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये प्रकाश गोलप आणि सेकंड रिॲक्शन मध्ये पकडला हा झेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला हा झेल. आणखी एक बॅटर आउट. टॉप ऑर्डरला गेलेला प्रकाश त्यांच्यावर फार एक मोठी जबाबदारी येऊन ठेपली आणि त्याने देखील एक बेजबाबदारपणाने फटका खेळला ऑन साईडला. एलिमिनेशन नाहीये. शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकीचं निवडलं आणि आणखी एक बॅटर आउट. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. वाडा बॉलिंग. बॉल किती टाकून झाल्यात मोहित. यस फक्त 7 आणि आतापर्यंत निम्मा संघ बाहेर. यस अगदी हे अर्धा संघ डग आउटच्या आज याला गेलेत. अगदी मी तर म्हणेन पूर्णपणे मजबूत पकड इथे निर्माण केली. फार चांगलं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं आपल्याला गोलंदाजीच्या वतीने. बारी बारी सबकी बारी. सर्वांना फलंदाजी द्यायचं ठरवली की काय. यास अगदी बरोबर. कारण आज मोतीराम स्मृती जय दुर्गा अंजू रे असं ठरवलं की काय की मात्र आपण खेळायला जायचं आणि तिकडे मात्र आपण सर्वजण बॅटिंग करून यायचं असं ठरवलं की काय. आणि हे दृश्य या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण प्रकाश गोलप अगदी त्यांच्या बॅटमधून देखील फार अपेक्षा होती त्यांच्या संघाला त्यांच्या पाठीराख्यांना, परंतु त्यांनी देखील निराश केलं. आउन्सरला जसा फटका पीक केला तिकडे मात्र जवळपास फिल्डिंगमध्ये फिल्डर त्यांनी चांगला झेल पकडला आणि प्राइजलेस विकेट या मॅचमधली. पहिल्या चेंडूवर राहुलने देखील विकेट प्राप्त केलंय. त्या बल्लेला मात्र पूर्णपणे सफल झाले होते. फ्रंट फुटला गेले होते आणि त्याच्यानंतर डॉट डिलिव्हरीज म्हणजे इथनं धावा येत नाहीयेत. विकेट ऑलमोस्ट 5 गेलेत. म्हणजे जे समीकरण आहे ना कुठे ना कुठेतरी असं वाटतं की नॉट क्लिअर ऑफ द पिक्चर. म्हणजे असं वाटत नाही की धावांचा पाठलाग करतोय जय दुर्गा अंजुरे. नक्कीच. कारण 5 विकेट्स आणि 5 पैकी 4 जणांना भोपलाही फोडता आला नाहीये. कारण गोल्डन डगावचे शिकार पडले 4 जण आणि त्याच्यानंतर राहुल पैकी चौकार त्याने पहिल्या चेंडूवर पेश केला होता. इथे सुद्धा पहा हा बॉल पहा लाईन पहा काय सुपर लाईन आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुरेख गोलंदाजी. यस वंडरफुल बॉलिंग. काय कमालीचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. खूप चांगली या वेळेचा बॉल पहा. कारण अगदी भुसकुल्यामध्ये टाकलं होतं. डबल माइंडमध्ये अक्षरशः टाकलं होतं फलंदाजाला. बॉल पडल्याच्या नंतर रकाचा बाहेरच्या बाजूने कट होताना स्विंग या वेळेला सुद्धा केलंय. लेग कटर बॉल. बॉल पडल्याच्या नंतर मात्र जसा टप्पा घेतला ना की बाहेरच्या बाजूने वलन घेणारा बॉल ही खासियत राहिली आतापर्यंत राहुल माडाची. जबरदस्त इन स्विंग आउट स्विंग करण्यामध्ये फार माहिर आहे. स्विंग इज किंग. आणि स्विंगच्या विरोधामध्ये खेळणं फलंदाजांना थोडंसं कठीण जातं. हे सुद्धा आपण नेहमी पाहिलंय आणि तीच गोलंदाजी या वेळेला राहुल माडाच्या माध्यमातून. येथे सुद्धा स्विचचा फटका. अगोदर 2 चेंडूंमध्ये लेग कटर बॉल पाहायला मिळाले. बाहेरच्या बाजूने वलन घेणारे आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजाने मनसुबा बनवला की बाहेरच्या बाजून जसा बॉल वलन घेतोय ना आणि त्याच परिस्थितीमध्ये स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. एकंदरीत सरळ बाटणीही धावा येत नाहीयेत आणि मागच्या बॉलचा विचार केला तर पलटी शॉटने देखील काही घडलं नाहीये. सलग 4 चेंडू निर्धाव खेळलाय दर्पण. यास अगदी विकेट मेडल षटक येईल का हा सुद्धा एक आता इथे प्रश्न राहिला. फार अगदी दयनीय अवस्था करून ठेवली. या वेळेला मात्र काय घडलंय आणि षटक देखील संपलंय. विकेट मेडन षटक हे पाहायला मिळालं. एकही धाव खर्च केली नाहीये राहुल माडा या गोलंदाजानं. त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी काय असू शकते. सुपर बॉलिंग. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. धावा बनवायच्या आहेत 34
मात्र पहिल्या 2 गोलंदाजाने फक्त न फक्त 4 धावा आणि त्या 4 धावा पहिल्या बॉलवर आल्या होत्या. अर्थातच त्यानंतर 11 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. हा देखील एक रेकॉर्ड इथे पाहायला मिळाला आपल्याला, कारण 11 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही आहे. आणि अक्षरशः मित्रपणे पूर्णपणे बॅकफुटला गेला जयदुर्ग अंजुरी संघ, कारण त्यांचं प्रदर्शन असं राहत तर नाही आहे. परंतु आज एका पाठोपाठ अगदी फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र 11 चेंडूंमध्ये एकही धाव नाही आहे. नाही प्रीतम पूर्णपणे निराश आहे या ठिकाणी 12th मॅन, कारण मागच्या 11 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. आता मात्र शेवटचं अंतिम षटक, 6 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. यस, कारण हा बॉल देखील सटीक बरा हाताला लावता, कारण इथनं 5 चेंडूंनी 5 षटकार ठोकायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूला आसमानी टोला, आसमान दाखवावा लागेल. इथे सुद्धा फटकादार चांगला आहे आणि इथे मॅच पूर्णपणे आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केली. क्लिअर झालं इथे की पराभवाची छत्रछाईखाली वावरत असताना स्वर्गीय मोतीराम स्मृती जयदुर्ग अंजुरी हा संघ पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय आणि पूर्णपणे विजयाची दारं जी आहे ते या चेंडूवर पूर्णपणे स्पष्ट झाली की विजयाचा सुगंध मात्र निश्चितच वीरेन स्पोर्ट्स युवा या संघाच्या दारामध्ये दरवलताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. धाव सुद्धा घेतली नाहीये, सलगचे 2 चेंडू डॉट, म्हणजे 13 चेंडूमध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाही. दर्पण आणि प्रतीक ऑन स्ट्राईकला आहे. कारण अगदी ज्या पद्धतीने आपण सरावसत्र करतोय, आपल्या घरच्या मैदानावर प्रॅक्टिस करतायत आणि त्याच पद्धतीची अगदी इथे सुरुवात ती पाहायला मिळाली. कारण सावकार ठोकला आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की अगदी प्रॅक्टिस सराव सत्र चालू आहे की काय. जयदुर्ग अंजूर आज मात्र सलगचे 3 चेंडू डॉट आहेत. या वेळेला मात्र जाता जाता काहीतरी करून दाखवायचं आहे. फार अगदी आसमानी टोला, भरपूर उंची गाठली चेंडूने, जणू काही त्या चेंडूला पंख फुटले आणि सरळ ठोकलाय षटकार. नक्कीच. आणि या षटकाराचं कारण यष्टीरक्षक असू शकतो का? Yes, yes, मागच्या definitely. बॉलचा विचार केला तर अगदी झेल ड्रॉप केली आणि जणू काही जाणून बुजून गेली असं वाटलं त्या ठिकाणी. अगदी बरोबर, कारण क्रिकेटमध्ये अगदी रिस्पेक्ट आणि त्याच्यानंतर मात्र ज्या गोष्टी आपण कॅल्क्युलेशन करून जे खेळत असतो त्या सगळ्या गोष्टी अनिवार्य करणं देखील गरजेचे असतात. नक्कीच. कसं आहे ना, पुढे जाऊन ते ऋतिकला देखील फायदेशीर असतं. विकेट त्याच्या नावावरती असते. आणि या वेळेला सुद्धा मात्र स्विचिटचा फटका, हे पहा काय जबरदस्त दुधारी तलवार फिरवण्याचं काम केलंय. आणि जर इथे निश्चित 2 चेंडूमध्ये सलगचे 2 षटकार ठोकलेत, कारण इथे मध्ये आकाश मालीन चुकी केली, तिकडे त्याने हातामध्ये झेल सुद्धा पकडलं, तर लास्ट मोमेंटला झेल तो सोडला आणि त्याच्यानंतर ही पहा बॅटिंग लक फॅक्टर मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःला त्याने सिद्ध केलं इथे खास करून प्रतीकने. 5 चेंडूंचा केलं झाला सलगचे 2 षटकार आणि ऋतिकच्या नावावर देखील विकेट निश्चितच प्रस्थापित होऊ शकला असता. इथे सुद्धा पुन्हा शेदा पलटी शॉट, स्विचिटचा फटका आणि हा देखील बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. सलगचे 3 षटकार. हा फलंदाज होता कुठे? या फलंदाजाला पुढे का पाठवलं नाही, हा सुद्धा एक प्रश्न इथे उरलाय. 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज त्याने सलगचे 3 षटकार ठोकलेत. कारण निश्चितच जयदुर्ग अंजुरे संघ, कारण फक्त आणि फक्त जर आपण बघितलं प्रत्येकाला फक्त सुट्टी द्या आणि इथनं जसे गेले ना की मात्र प्रॅक्टिस करण्याकरता अगदी घरच्या मैदानावर जा. आणि सलग ज्याने 4 विकेट प्राप्त केले आणि सामनावीर किताब प्लेअर ऑफ द मॅच कल्पेश ठरला या